कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काका, ही माणसांमधली लढाई नाहीये, ही सूर आणि असुराची लढाई आहे। आणि कदाचित हे कलियुगातलं देवी आई आणि राक्षसांमधलं अंतिम युद्ध असेल। माफ करा मला, खरंच माफ करा मला। हे सगळं फक्त पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी केलं। माझ्यावर विश्वास ठेवा, हे सगळं मला काहीच माहित नव्हतं, खरंच माहित नव्हतं मला माफ करा। काय करणार होतो मी, हे काय करणार? लहानपणापासूनच आपल्या घरात दादाचे खूप लाड व्हायचे। ते मला नाही आवडायचं। मोठं झाल्यानंतर बिझनेस मध्ये दादाने खूप प्रगती केली, त्याचं प्रस्थ वाढायला लागलं। ही दादाची सगळी प्रगती माझ्याच्याने पाहत नव्हती आणि म्हणून मी त्या रुपाली मात्रेला घरात पेरलं। ती नर्स म्हणून आपल्या घरात आलेली असली तरी तो सगळा माझा प्लॅन होता। मी तिला घरात आणलं होतं, कारण फक्त एकच, माझ्या या शेखर दादाला मला उद्ध्वस्त करायचं होतं। त्याच्या आणि ममता वहिनीच्या सुखी संसाराला मला गालबोट लावायचं होतं। काय करून बसलो मी हे। पण नंतर मात्र ती रुपाली मात्रे तिच्या मनाला येईल तसं वागायला लागली। तिने माझ्या समोर माझ्या ममता वहिनीचा खून केला। माझ्या समोर ममता वहिनीला मारलं आणि मी काही करू शकलो नाही। ती खूपच आक्रमक व्हायला लागली होती, कारण ती राक्षस होती आणि हळूहळू तिची ती राक्षसी वृत्ती बाहेर यायला लागली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।